हॅलो नमस्कार अँड वेलकम टू प्रियंकाज व्लॉग. आज आपण मस्त आंबाड्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत. ॲक्च्युली खूप जणांना ही भाजी आवडत नाही, पण ह्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणात फायबर, विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचबरोबर ही भाजी खाल्ल्यामुळे ना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठीही फायदेशीर ठरते. मला ही भाजी लहानपणापासून खूप आवडते, पण आमच्या आहोंना ही भाजी अजिबात आवडत नाही. तरीही मी ती आज करायची ठरवली. ही भाजी ना मी 2-3 वेळेस धुवून घेतली होती आणि त्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये ती भाजी शिजवून घेतली. शिजवून घेतलेली भाजी थंड झाल्यानंतर मी अशा हाताने सुद्धा क्रश करते. काही जण रवीनी पण करतात. त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद, जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ टाकायचे. हे भिजत घातलेले हरभऱ्याचे डाळ होते माझ्याकडे, तेही टाकलेत मी. शेंगदाणे टाकलेत थोडे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट टाकायचे आहे म्हणजे ज्वारीची भरड. हे आपल्याला यामध्ये 2 चमचे टाकायचे आहेत. हे मिश्रण एकजीव करून ना उकळी काढायला ठेवायचे. उकळी यायला चालू झाली की लसूण क्रश करून टाकायचे. लसूण जास्त बारीक क्रश नाही करायचं, अगदी थोडं थोडं म्हणजे मोठं मोठं क्रश करून आपण ह्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे. त्यानंतर ही भाजी शिजायला ठेवायची आहे. 15-20 मिनटं मस्त त्यातले डाळ आणि शेंगदाणे शिजूपर्यंत ही भाजी ना शिजवून घ्यायची. माझी रेसिपी अशी आहे. तुमची रेसिपी कशी आहे ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. भाजी आता शिजली आहे. बघूया रिॲक्शन की भाजी ही खाल्ल्यानंतर ह्यांना कशी वाटली. तर यांचं रिॲक्शन बघून मला तर वाटते की यांना आवडली आहे भाजी. सो असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.